शैक्षणिक साहित्य आणि शालेय शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणाव्या लागतील. शासनानं तयार केलेला कृतीयुक्त अभ्यास उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतच आहे आणि यात मोलाची भूमिका बजावणारे शैक्षणिक साहित्य निर्माण करण्याचं काम आम्ही करतो. वर्गातील तक्ते, हस्तलिखित सचित्र वर्णन यामुळे नकळत मुलांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण करीत आहेत. परंपरागत चालत आलेल्या शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात आम्ही नवनवीन प्रयोग करून नवीन साहित्य निर्मिती करत आहोत. पैकी काही साहित्याचा आढावा येथे देत आहोत. जसे की बोलक्या पताका, तरंग चित्रे, शैक्षणिक तक्ते, स्वाध्याय कार्ड, शब्दचित्रे, रजिस्टर, वार्षिक नियोजन, स्वयं अध्ययन कार्ड, सुविचार इत्यादी. सदर साहित्याच्या निरीक्षणातून, पठणातून आणि अभ्यासातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन नक्कीच बदलते आहे असे आम्हास वाटते. चला तर एक नजर टाकूया आदिल पब्लिकेशन्स पुणे येथे उर्दू आणि मराठी शैक्षणिक साहित्य निर्मितीचे काम कसे चालते आणि त्याचा फायदा विद्यार्थी आणि शिक्षकांना कसा होतो. एकदा डिजिटल प्रिंट केलेले किंवा रंगवलेले फळे असणारे वर्ग मोठ्या काळासाठी पुन्हा रंगवले जात नाहीत. यामुळे होते असे की विद्यार्थी नवीन गोष्ट शिकण्यासाठी जेव्हा वर्गात बघतात तेव्हा रोज तेच चित्र त्यांच्या डोळ्यासमोर राहते. कागदाची छपाई वर्ग रंगवण्याच्या कामापेक्षा नक्कीच स्वस्तही आहे. त्यासोबतच जेव्हा वाटेल तेव्हा कागदापासून बनवलेले हे साहित्य आपल्याला बघताही येते आणि बदलताही येते. अभ्यासक्रम बदलला तरी हे सहज बदलणंही शक्य आहे. पहिल्या सहामाहीसाठी रंगवलेले फळे हे दुसऱ्या सहामाहीसाठी निरुपयोगी किंवा कुचकामी ठरते, ज्याचा फायदा म्हणावा तसा विद्यार्थ्यांना होताना दिसत नाही. त्यावेळी या प्रकारे बनवलेले शैक्षणिक साहित्य आपण बदलून पूर्वीच्या शैक्षणिक साहित्याच्या जागेवर लावू शकतो. कागदाचे शैक्षणिक साहित्य हाताळणेही अगदी सोपे आहे. मात्र रंगवलेला फळा केवळ विद्यार्थी लांबूनच पाहू शकतात. त्यामुळे शासनानं नेमून दिलेल्या कृतीयुक्त शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात असे आम्हास वाटते. हे शैक्षणिक साहित्य संपूर्णतः इको फ्रेंडली कागदांपासून बनवलेले असल्यानं यामुळे कुठलाही अपाय किंवा यावर असणाऱ्या रंगांमुळे कुठलीही हानी विद्यार्थ्यांना होत नाही. शिवाय सर्व साहित्य हातानं बनवलेले असल्यामुळे अनेक लोकांचे आणि कलाकारांचे उदरनिर्वाह यावर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रिंटेड असणारे शालेय साहित्य अथवा कायमस्वरूपी रंगवलेले फळे यापेक्षा हातानं बनवलेले हँडमेड साहित्य नक्कीच उपयोगाचे ठरेल. परंपरागत चालत आलेल्या या शैक्षणिक साहित्यावर नवनवीन संशोधन आणि नवनवीन प्रयोग करून पुन्हा एकदा आधुनिकरित्या शाळांमध्ये या साहित्याचा वापर केला जावा आणि याविषयीचा विचार आदरणीय आणि सन्माननीय शिक्षण विभागाने करावे याविषयीची विनंती आम्ही आपणास करतो. धन्यवाद.